हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते की तुम्ही सगळे खूप छान असाल. वेलकम बॅक टू माय चॅनल रोमिंग भाग्यश्री. तर आता मी पुण्यात पोहोचलेले आहे आणि घरून मी आता चाललेले खराडीला. तर खराडीला आमचा एक फ्लॅट आहे, तर तिथं फ्लॅट घेतला. तर ते फ्लॅटची डेव्हलपमेंट बघायला जायचं आहे, कारण त्याचं पोझिशन अजून मिळालेलं नाही आहे. तर आम्ही लास्ट इयर पण आलो, पण लास्ट इयर वेळच मिळाला नाही तिथं जाऊन साईट बघायची. मी गेले होते, अतुल नव्हता गेला, त्यावेळेस मी ब्लॉग शूट नाही केला. तर आता मी चालले तो फ्लॅट बघायला. तर तो आमचा म्हणजे इंडियामधला सेकंड फ्लॅट आहे, ज्याचं पोझिशन मिळणार आहे नेक्स्ट इयर. तर आता तो बघायचा आहे की डेव्हलपमेंट कुठपर्यंत आली, तर मी दाखवेन तुम्हाला. तर आता इथून निघालो आहे, तर ट्रॅफिकमध्ये माहीत नाही किती वेळ लागला, पण मग तिथून बघून मी तुम्हाला फ्लॅटची डेव्हलपमेंट दाखवेल की कुठपर्यंत आलं आहे. कारण मलाही माहीत नाही, जस्ट अपडेट मिळाले, पण ते व्हर्च्युअल मिळालेले. ते सगळं अपडेट्स वगैरे व्हॉट्सअपवर सगळं पाठवतात व्हिडिओ वगैरे करून की कुठपर्यंत आले, काय आलेले. आणि यावर्षी तो म्हणजे 2025मध्ये कम्प्लीट व्हायला पाहिजे प्रोजेक्ट. एक्झॅक्ट माहीत नाही की त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं जेव्हा आम्ही बुक केला होता फ्लॅट की जानेवारी 2026मध्ये मिळते म्हणून. तर एक फ्लॅटच्या ऑलरेडी आम्हाला कीज मिळाल्या, ते रेंटवर ऑलरेडी गेले. तर टेनंट आहे तिथे आता, जे मी मागच्या व्हिडिओत दाखवलं होतं ते वाघोलीत आहे. आणि आता हे खराडीमध्ये, हे सेम टाईम आम्ही सेम इयरला घेतलं होतं. याचं पोझिशन लेट होतं ते आम्हाला माहीत होतं, त्यामुळे आम्ही POA वगैरे करून सगळा फ्लॅट आम्ही तिकडूनच बुक वगैरे करून सगळं घेतलं होतं. आणि आता त्याची डेव्हलपमेंट ऑलमोस्ट बऱ्यापैकी झाली असेल असं मी होप करते. मी दाखवेलच पुढे सगळ्या व्हिडिओमध्ये. आई पण आहे मागे. विकीला बरं नाही आहे, त्यामुळे विकी नाही म्हटलं यायचं, आणि त्यामुळे वर्षा पण नाही आली. तर मी इथे आलेले फ्लॅट बघायला, मगाशी जसं मी सांगितलं तसं. ये ना तू पण. तर हे माझ्या मागे, ज्यावेळी मी फ्लॅट बुक केला तर त्यावेळी इथे हे काहीच नव्हतं. फक्त इथं हे त्यांचं सेल्स ऑफिस होतं आणि शो होम्स होते आतमध्ये, म्हणजे सॅम्पल फ्लॅट्स. आणि आता ऑलमोस्ट बिल्डिंगचं स्ट्रक्चर पूर्ण तयार झालेलं आहे. आणि इथे पण त्यांनी डेव्हलपमेंट, वॉच टॉवरसाठी हे त्यांनी हा ब्रिज बनवलेला आहे पूर्ण लांबपर्यंत. आणि ही 22 मजली बिल्डिंग आहे. तर पूर्ण म्हणजे मला आता छान वाटतंय बघून. मी हे जस्ट पिक्चर्स आणि व्हिडिओज मध्येच बघितलं होतं. मला हे काहीच असं वाटलं नव्हतं की अरे हो खरंच रिअलमध्ये. तर त्यांनी मार्किंग पण केली आहे, 14-15 पर्यंत त्यांचे झालेले, 15 पर्यंत वरचे जर मोजले तर पुढचे 22 पर्यंत असं होईल. तर पंचशीलने ही 120 एकर्स लँड विकत घेऊन, आणि नंतर विजे आणि इकडे दुसरा बिल्डर आहे, त्यांनी आधी लँड ओनर्स कडून घेतली होती. आणि पंचशीलने ठरवलं की हा एरिया आम्ही डेव्हलप करू. आणि हे सुद्धा पंचशीलला काही पैसे देत आहेत रस्ते वगैरे बनवण्यासाठी. तर नियर फ्युचर, मी म्हणणार नाही अगदी लगेचच सगळं होईल, पण ऑब्व्हियसली पंचशील आहे तर लवकर होईल हे नक्कीच सांगता येईल, म्हणजे मला असं वाटतं. त्यामुळेच आम्ही इथे इन्व्हेस्टमेंट केली होती. तर होपफुली लवकर सगळी डेव्हलपमेंट होणार आहे. रस्ता तर इथं तर हे जे एरिया दिसत आहेत हा डायरेक्टच नगर हायवे पुढचा, त्यामुळे जवळच आहे सगळं डेव्हलपमेंटचे. आणि रस्ते त्यांनी आता बनवलेले आहेत. विमाननगर इथून जवळच आहे. तर आता मध्ये जाऊन मी विचारते की कसा प्लॅन आहे, काय होणार आहे, पोझिशन कधी मिळणार आहे, मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देते. ऑलमोस्ट बाहेरचं स्ट्रक्चर तयार आहे, म्हणजे आता त्यांचं फक्त इंटरनल कामं असतील तर त्याला 1-1.5 वर्ष लागणारच असं मी धरून चालते. आणि बघूया आता ते काय म्हणतात, विचारते. मी कॉल केला आधी येण्याच्या आधी त्यांना, तर ते म्हटलं हो या, मी इथंच आहे. म्हणजे जो मला रेग्युलर दर महिन्याला जो अपडेट देतो ना, व्हिडिओ पाठवतो, म्हणजे जो व्यक्ती आहे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये ह्यांच्या साईटचा, साईट इंजिनियर, तो रेग्युलर व्हिडिओज, पिक्चर सगळं पाठवतो. तर त्याने मला हे डेव्हलपमेंट पाठवली, ती पण बघून छान वाटतंय. तर आम्ही केला होता 2 BHK फ्लॅट बुक इथे, आणि तो आम्ही रेंटच्या पर्पजनेच केलेला आहे, कारण आम्ही तर इथं नसतो. तर हे खराडीमध्ये आहे, तर लोकेशन बघून आम्ही तोच विचार केला की इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून की चला टेनंट मिळतील लवकर. आणि इथे सगळं IT पार्क आहे, इथे जवळच इओन IT पार्क, इथे जवळच पुढे गेलात तर इओन IT पार्क आहे. आणि त्या इओन IT पार्कची म्हणजे टेनंट लवकर मिळतील आणि रेंटवर जाईल फ्लॅट. आम्ही जेव्हा हे इन्व्हेस्टमेंटसाठी जेव्हा फ्लॅट्सचे ऑप्शन बघत होतो तेव्हा मी एजंट हायर केला होता. तर तिने आम्हाला बरेचसे फ्लॅट दाखवले, आणि आमचं तेव्हा चाललं होतं की 3 बेड्स घ्यायचा. पण मग नंतर तीच म्हटली की 3 बेड्स घेऊ नका, कारण तुम्ही इथे राहणार नाही. तुम्हाला राहण्यासाठी घेत असाल तर मी सजेस्ट करेल की तुम्ही 3 बेड्स घ्या. पण 3 बेड्स जनरली रेंटवर लवकर जात नाही. तर ती म्हटली की
2 बेड्स घ्या, 2 बेड्स लवकर पण जातात. आणि इथे कसे बाहेरची लोक येतात, IT सेक्टर आहे इथे पूर्ण. 2 वर्षापूर्वी इन्व्हेस्टमेंट केली होती ही. तर पहिला वाघोलीचा मिळणार होता माहिती, वाघोलीचा हार्डली विदिन अ इयर मिळून गेला. आणि हा मला माहिती होता की 2.5 वर्षानंतर मिळणार आहे. तर आता मी त्यांना विचारते एक्झॅक्ट कधी मिळेल आणि मी सगळे अपडेट्स देते. चला चल मम्मा, तू काय येत नाही, तू ये ना माझ्यासोबत बघते दाखवायला असं की हा रे बघते. कुठल्या सिम्बॉल तो काढतोच आहे व्हिडिओ. हे सगळं असं आम्ही आलो होतो ना तेव्हा इथे तुम्ही पण आले होते ना तेव्हा, तर तेव्हा इथं काहीच नव्हतं. असं ना, छान आहे म्हणे, खूप छान आहे म्हटले. छान छान पूर्ण फिरून कंप्लीट केलं पॉसिबल नाही, तर पॅचेस मध्ये काम चालू आहे. म्हणजे पॅच बाय पॅच ती कनेक्ट होणार. त्यासाठीच केलेलं आहे. हा वर्षांत आले तर तुम्ही दुसऱ्या वेळेला आले होते, ह्याला नव्हते आले, त्याला नव्हते आले. नाही, हे त्यांनी आता सॅम्पल म्हणजे सॅम्पल फ्लॅट साठी. हा सॅम्पल. आणि हे प्लॅटफॉर्म असेल, इथे असं टाकला, चहा वगैरे टाकला, म्हणजे बाल्कनी बऱ्यापैकी मोठी, हे ग्लास वगैरे सगळं लावून मिळणार इथे. हे ग्लास, हा हे पूर्ण, आणि इथं नेट पण आहे, त्यामुळे हे सगळं स्लायडिंग. हा सगळा स्पेस मिळेल. आणि इथं हा डायनिंग स्पेस. आणि मग त्याला विंडो होती का आधीच्याला, मला तर आठवत नाही. विंडो आहे कारण की मॅम इथून एंट्री आहे. हा इथून एंट्री आहे आणि विंडो आहे ना. मी तेच आता विचार, सर्विंग विंडो असणार. ओके, सर्विंग विंडो आहे. ओके, नाईस. कॉमन वॉशरूम. हा, एक मेन म्हणजे जे आम्हाला आवडलं होतं की बाहेर आम्हाला पाहिजे होतं ना सिंक, आणि इकडे किड्स बेड, म्हणजे छोटी बेडरूम असं म्हणू शकतो. जर फॅमिली असेल, आई वडील आणि बाळ, तर मग ते आपल्याला करावं लागेल. डायरेक्ट स्लॅब ते आपण करणार. तर हे किड्स बेडरूम आहे. हा किड्स बेडरूम असेल. हा पण ते लॉफ्ट देणार होते असं काहीतरी होतं ना. लॉफ्ट असणार आहे, म्हणजे लॉफ्ट देणार आहे. तू डायरेक्टली जर कॅबिनेट्स करायचे असतील ना, हे असा पोर्शन हा लॉफ्ट असणार आहे, तू डायरेक्टली तिथं करू शकतो कॅबिनेट्स. ते एक बघितलं होतं त्यावेळी की लॉफ्ट असणार. अदरवाईज तू हे पण लावू शकते, हा असं, आणि फक्त हे लावू शकते, हा ही लावू शकते असं आपल्या इकडे. हा बेडरूम मला वाटतं तू हा नव्हता बघितला, मला असं वाटतंय. मग ह्याला इथं छोटीशी दिलेली आहे बाल्कनी. हा म्हणजे तू छोटासा कॉफी टेबल आणि छोटा एक ठेवू शकते अशा हिशोबाने. बाहेर मोकळं म्हणजे तेच गार्डनचं दिसेल आपल्याला, जो व्ह्यू तिकडे दिसतोय ना तोच व्ह्यू इकडे पण दिसेल. मग इथं जर पार्टिशन लावायचं असेल एखादी ग्लास वगैरे तर लावता येईल. इथं ग्लास लावून घ्यायचा म्हणजे ते पार्टिशन होऊन जाणार. आणि हे ठीक आहे, सिंक मोठी आहे. हा पूर्ण मोठा, म्हणजे ती जागा यूज होईल ना वॉर्डरोब साठी. हा, तो एक होता की बेडरूमला बाल्कनी कुठेच मिळत नव्हती, त्यांनी तो एक. ऍक्च्युली युटिलायझेशन ऑफ स्पेस खूप छान आहे विजेचा कम्पॅरेटिव्हली कोहिनूर. आम्ही जेव्हा कन्फ्युज झालो ना कोहिनूर का हे सगळं, हा सेम. फक्त थोडे प्लॅन त्यांचे वेगळे काय होते की किचन आतमध्ये हवं असेल तर त्यांच्या प्लॅन मध्येच इन्क्लुडेड आहे की तुम्हाला एक किचन तुम्हाला आतमध्ये पाहिजे की बाहेर पाहिजे, अशातलं त्यांचे प्लॅन ऑलरेडी घेतला होता. पॅनल हा लाईट्स अँड फॅन्स यावेळी सगळ्या बेडरूम साठी सगळं. हा बरं, इथे इन्व्हर्टर, हा इन्व्हर्टर किंवा तो हे प्री इन्स्टॉल त्यांनी दिले बघ तिथे स्विचेस, आणि हे एक चांगली गोष्ट. ओके, नाईस. हा, आणि तिथं पण प्लग काढला आय थिंक त्यांनी गिझर वगैरे साठी. वेगळे की इथं हा सिंक म्हणजे तू किचन साठी यूज करते, हा भांड्यांसाठी. तर हा वॉशिंग मशीन. हा, मग इथलंच भांडे ना, तू भांडी इथंच ठेव, भांड्यांचा पसारा सगळा, आणि इथं वॉशिंग मशीन, म्हणजे तुला पाण्याचं सगळं काम करायचं असेल. आणि चांगली गोष्ट अशी आहे, तिथे बाहेर होतं का वॉशिंग मशीनचं सेंटर. हा बाहेर आहे ना. आता आपण एन्क्लोज करून घेतलं. हा, तिथे ना
जो आमचा फ्लॅट असणार आहे ना, हे बाहेर आहे, म्हणजे दरवाजा असणार. हे आतमध्ये नाहीये. इथं म्हणजे इथंच संपेल किचन. मग इथं दार असेल. कस्टमर सजेशननीच आपण केलेलं आहे की तुम्हाला क्लिनिंग इथं कमी करावं लागतं खरंच. ती युटिलिटी जसं आमची ते ना युटिलिटी, तर हा युटिलिटीचा एरिया पूर्ण वेगळा. मग वॉशिंग मशीनचा आणि तू इथं भांड्यांचा. किचन आतमध्ये, हॉलवे मधून एंट्री हॉलवेची. आता हे डी आणि ई बिल्डिंग आहे. ए बिल्डिंग साठी आपल्याला इथं जावं लागेल. इथून आपली दिसणार वॉच टॉवर आपण एक बनवलेलं आहे, पण तिथून ते व्ह्यू येणार मागे दिसते. ए बिल्डिंग. तर आता बघितलं आम्ही आणि त्याने सगळी इन्फॉर्मेशन दिली. म्हणजे ते जे होते हर्ष म्हणून, जे की इथले सेल्स पर्सन आहे आणि जे माझ्या कंटिन्युअस कॉन्टॅक्ट मध्ये असतात, तर त्यांनी मला सगळी इन्फॉर्मेशन दिली की काय अपडेट्स आहे. आणि आता म्हणतायत ते की नेक्स्ट इयर डिसेंबरमध्ये त्यांचं पोझिशन स्टार्ट होणार आहे. कारण ह्या ज्या दिसत आहे ना, D1 D2 E1 E2 आणि त्याच्या मागे A1 A2 B1 B2 असे आहेत त्यांचे. आणि त्याचे F पर्यंतचा फेज 1 आहे आणि फेज 2 आता त्यांचं स्टार्ट पण झालंय, मार्केटिंग आणि सेल्स. आणि त्यांचा बेस पण ते सुरुवात झालेला आहे बनवायचा. तर ऑलमोस्ट फेज 1चे तर सगळे सोल्ड आउट्स आहेत त्यांचे फ्लॅट्स. म्हणजे 2 and 3 बेड्स होते इथे. तर अशा प्रकारे सगळं झालंय आता. तर होपफुली नेक्स्ट इयर आम्ही दरवर्षी आम्ही डिसेंबरमध्ये येतो. तर आम्हाला घर ऍक्च्युअल बघायला मिळेल. आता कसं आहे ना, पूर्ण कन्स्ट्रक्शन सुरू आहे आणि सेफ्टी फॅक्टरमुळे त्यांनी आतमध्ये नाही जाऊ दिलं, पण त्यांनी सगळं प्लॅन दाखवला. ते म्हटले असं की आम्ही डिसेंबर पासून स्टार्ट करणार आहे आणि सॉफ्ट पोझिशन म्हणजे जे चेक्स, पॉइंट चेक्स वगैरे असतात ते 1 month or 2 months बिफोर ते आपल्याला सांगतात. त्यावेळी तुम्ही इथं नसणार. जर त्यांनी डिसेंबरमध्ये पोझिशन केलं तर ते 2-3 महिन्याआधी कळवणार आहेत की पोझिशन कधी मिळणार आहे म्हणून. तर बघू नेक्स्ट इयर कधी कळतं, तर मी अपडेट्स देईलच तुम्हाला. 1.5-2 वर्षापूर्वी बुकिंगला आलो तर ना, इथे काहीच नव्हतं. अगदी त्यांचं ना ते पाया खणणं जे असतं ना, म्हणजे खोदकाम जे असतं ना, त्यांनी तेव्हा दाखवली होती कन्स्ट्रक्शन साईट. तेव्हा मी गेलो होतो तर आतमध्ये सगळी लोक काम करत होते. आणि आता ही अशी डेव्हलपमेंट बघून खूप छान वाटतंय की चला आपले दिसतंय, घर दिसतंय आणि जिथे आपण इन्व्हेस्टमेंट केली, पैसा लावलाय ते ऍक्च्युअल दिसतंय. त्यावेळी असं वाटत होतं की अरे काहीच नाहीये, काहीच दिसत नाहीये, इन्व्हेस्टमेंट करावी का, कारण काहीच माहित नव्हतं त्याबद्दल. चांगली गोष्ट अशी आहे की आता दिसतंय आणि नेक्स्ट इयर मध्ये मलाही वाटतंय, कारण त्यांचं ना ऑलमोस्ट सगळे स्लॅब पडले. फक्त लास्ट वाला जो आहे ना टेरेस, तो स्लॅब राहिलेला आहे. जर तुम्हाला दिसत असेल तर तेवढंच राहिलेलं आहे. आणि तो जर आता कम्प्लीट झाला तर मला वाटतं 1 वर्षामध्ये त्यांचे इंटरनल कामं होणं खूप पॉसिबिलिटी खूप जास्त आहे ती गोष्ट होण्याची. तर मला असं वाटतं त्यांनी जी कमिटमेंट जानेवारी 2026 ची जी कमिटमेंट केली, मे बी ती फॉलो करतील ते आणि होपफुली व्हायला पण पाहिजे. आम्ही रेंटच्या हिशोबाने घेतलेली प्रॉपर्टी आहे की रेंटला देता येईल, कारण लगेच नियर फ्युचर तर आम्ही लगेच रिटर्न येणार नाही UK वरून. तर आम्ही विचार केला की चला हे एक चांगली गोष्ट आहे. IT पार्क जवळ आहे आणि पंचशील आहे. तर पंचशीलने जसं मेन खराडी जी डेव्हलप केलेलं आहे पंचशीलने, जर तुम्हाला माहिती असेल पंचशील टॉवर, तर त्यांनी पूर्ण पंचशीलने डेव्हलप केलंय. गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटचं त्यामध्ये काहीच भाग नाहीये. खराडी पूर्ण डेव्हलप जे केलेलं आहे ना, म्हणजे जी डेव्हलपमेंट आता आपल्याला खराडीत दिसते ती पंचशीलने केलेली प्रॉपर. आणि ही पण ही फेज 2 आई तिकडे जाऊन आली पूर्ण गार्डन सेक्टर साठी. नगर रोड, विमान नगर लगेच जवळ आहे, त्यामुळे डेव्हलपमेंट लवकर होणार. आणि रस्ते पण ऑलमोस्ट डेव्हलप झालेले आहे त्यांचं, कारण आता कन्स्ट्रक्शन सुरू आहे म्हणून त्यांनी वेगवेगळे रस्ते ओपन केलेले आहेत. त्यामुळे थोडंसं रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे, पण ऑलमोस्ट रेडी आहे सगळं. तर नेक्स्ट इयर मी मे बी फायनल लुक दाखवू शकेल ह्या बिल्डिंगचं. तर मी आजचा व्हिडिओ स्पेशली मी घराच्या बाहेरच यासाठीच निघाले होते. तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि भेटते मी तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. बाय.